आवाज येतोय सगळ्यांना? हो येतोय. येतो आवाज. सर्वप्रथम मी सरस्वती देवीला वंदन करतो. नंतर आद्य परमपूज्य योग ब्रह्मऋषी प्रभाकर गुरुजी यांना वंदन करतो. तुमचे इथले जे औरंगाबादचे जे कोणी पदाधिकारी असतील त्यांना धन्यवाद आणि आभार आत्ताच देतो. आजच्या व्याख्यानामध्ये मी आपले जे वेद वगैरे जे आहेत ते वेद कशाला म्हणायचं, स्मृती कशाला म्हणायचं, श्रुती कशाला म्हणायचं याची थोडक्यात अगदी तोंड ओळख करून घेणार आहोत. आणि ऋग्वेद देखील जे आहेत ते सगळं एका तासात किंवा 2 तासात सांगण्यासारखं नाहीये. त्यामुळे जेवढी थोडीशी वेगळी ओळख त्याची आपल्याला ऋग्वेदाची करून घ्यायची आहे ती आपण करून घेऊ. तर मी एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केलेलं आहे ते सुरू करतो. हा दिसतंय पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन? हो. ओके. तर सर्वात प्रथम आपण वेद ह्या शब्दाचं जर घेतलं तर वेदाचा खरा अर्थ आहे ज्ञान. ज्ञान आणि विद ज्या धातूपासून तयार झालं आहे त्याला जाणणे किंवा समजणे असं म्हणतो. ऋक हा दुसरा धातू आहे, त्याचा अर्थ मंत्र असा होतो. आणि ऋग्वेद हे मंत्रांचं संकलन आहे. जे मंत्र रचतात त्यांना आपण खरं तर ऋषी म्हणतो. ऋषीचे थरी तशी व्यापक एकदम व्याख्या करता येईल की ऋषी हा द्रष्टा माणूस असतो. द्रष्टा याचा अर्थ ज्याला दूरदृष्टी आहे आणि जो आपल्याला जे समोर दिसत नाही त्याच्या पलीकडे जो पाहू शकतो. थोडस स्क्रीनवर ना थोडस दिसत नाही साइड. ओके थांबा. हा आता दिसतंय? हा ओके दिसते. हा चाल. तर ऋषीचा अर्थ जो आहे तो म्हणजे द्रष्टा जो आहे की ज्याला समोरचं जे दिसतं त्याच्या पलीकडचं दिसतं, ज्याला आपण म्हणतो हा माणूस क्षितिजा पलीकडे पाहू शकतो त्याला ऋषी असं म्हणतात. तर वेद हे जे ऋषींनी काही जे मंत्र लिहिले त्याचं संकलन असं आपण थोडक्यात समजूयात. त्याचं कारण असं आहे की आपली जी इतिहास आहे की आपल्या आर्य आले नाही आले त्याच्यावर बरेच वादविवाद आहेत, त्याच्यात आता पडायचं नाही. पण ज्या लोकांनी इथं निसर्गाबरोबर राहण्याचं ठरवलं आणि निसर्गाबरोबर समरस होऊन गेले आणि निसर्गात ज्या ज्या गोष्टी त्यांना जाणवल्या की ज्याच्यामुळं आपलं आयुष्य सुकर होतं त्यांना त्यांनी देव मानलं आणि त्यांची स्तुती गान केलं. त्याच्यातून जे संकलन तयार झालं त्याला आपण थोडक्यात असं वेद म्हणूयात. पण वेदामध्ये नुसतंच ह्या निसर्गांच्या गोष्टीचं संकलन नाहीये, तर त्याच्याही पलीकडे खूप काही आहे. सुरुवातीला हे ऋग्वेदातलं हे पहिलं वाक्य आहे की ओम अग्निम इळे पुरोहितम यज्ञस्य देव ऋत्विजम होतारम रत्न धातमम. याच्यात सुरुवात जी आहे ती अग्नीपासून सुरू केली की अग्नीची त्यांनी इथं उपासना केली, त्याचं स्तवन केलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण थोडं पुढे बघणारच आहोत. तर हे जे आहे ह्या सगळ्या ऋषींचं संकलन, खूप ऋषींनी वेगवेगळे मंत्र रचले, वेगवेगळ्या स्तवन केले, त्याचं संकलन एक थोडक्यात वेद असं आपण म्हणूयात. पुढे ज्यांनी ते ऐकलं आणि त्यांनी ते पुढे लिखित स्वरूपात केलं त्याला आपण श्रुती असं म्हणतो. श्रुती म्हणजे ऐकलेले. आणि स्मृती म्हणजे कुणीतरी कुणाला तरी सांगितलं आणि पुढे त्यांच्या स्मरणात आलेलं ते स्मृती आहे. तर आपले जे वैदिक ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये श्रुतीमध्ये वेद येतात आणि स्मृतीमध्ये उपवेद, वेदांग, धर्मशास्त्रे, इतिहास, पुराणे, अगम आणि दर्शने.
आता ह्याच्यामध्ये देखील थोडेसे मतांतरे आहेत की उपवेद आणि वेदांग हे श्रुतीमध्ये येतात, इतिहास स्मृतीमध्ये येत नाही, तो श्रुतीमध्ये येऊ शकतो. तरी पण थोडक्यात आपण आता वेदांपासून सुरुवात करूया की श्रुती जे वेद म्हणतात तर साधारणपणे आपल्याला 4 वेद माहिती आहेत: ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि सामवेद. तर आपण जेव्हा वेद म्हणतो, आपण हे आपली व्याख्या या फक्त 4 ग्रंथांपुरता मर्यादित ठेवतो. तसं नाही. वेद ह्या शब्दामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ येतात. पहिल्या ग्रंथांना संहिता म्हणतात, दुसऱ्या ग्रंथांना ब्राह्मण म्हणतात. इथं हा ब्राह्मण शब्द जातीवाचक नाहीये. तिसऱ्या प्रकारच्या ग्रंथांना अरण्यक म्हणतात आणि त्याच्यानंतरच्या ग्रंथांना उपनिषद म्हणतात. तर आपण जे नेहमी म्हणतो की आम्हाला 4 वेद माहिती आहेत: ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद किंवा सामवेद, त्या खऱ्या संहिता आहेत. संहिता म्हणजे सगळ्या मंत्रांचं संकलन जे आहे. हा ऋग्वेद आपला, ही जी संहिता आपण आता उच्चार करणार आहोत त्याचा, ऋग्वेद संहिता आहे. हा जगातला सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. जरी याचं लिखित स्वरूप साधारणपणे 3,500 ते 4,000 वर्षापूर्वी असलं, तरी त्यात सगळ्यांची रचना 6,000 ते 7,000 वर्षापूर्वी झाली असावी. आपण म्हणतो की हिंदू धर्म हा अपौरुषेय आहे. याचा अर्थ त्याला कोणी प्रेषित नाही. हे वेगवेगळ्या ऋषींच्या विचारांचं संकलन जे आहे, त्या संकलनातून आम्ही ज्या मूर्तीपूजा किंवा देव मानले, त्याचं जे संकलन आहे ते वेगवेगळ्या ऋषींच्या संकलनातून आलेलं आहे. म्हणून त्याला कोणी एक असा प्रेषित नाही, तर वेगवेगळ्या विचारांच्या लोकांचं हे संकलन आहे, म्हणून आपण त्याला अपौरुषीय म्हणतो. आता हे आपल्यापर्यंत आलं कसं? तर त्याला मौखिक परंपरा आहे आणि मौखिक परंपरेमध्ये उच्चारण म्हणजे ते पूर्णपणे निर्दोष असलं पाहिजे, परिपूर्ण असलं पाहिजे, तसं ते आहे, म्हणून ते आपल्यापर्यंत आलं. मगाशी मी जो पहिला श्लोक सांगितला ऋग्वेदातला, त्या संहिता पाठामध्ये पहिलं जे वाक्य आहे, ओम अग्निम इळे पुरोहितम यज्ञस्य देव ऋत्विज. याच्यामध्ये आता खाली काही अक्षराखाली एक आपण लाईन रेषा दिलेली आहे आणि काही अक्षरांच्या वर एक उभी रेषा आहे. याचे काही उच्चारणाचे ते संकेत आहे. ते आठवतात कसे, त्याचं पाठांतर कसं होतं? पहिला असतो पदपाठ, की ज्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाचा उच्चार कसा करतात लिहिण्यापेक्षा ते दिलं. म्हणजे अग्निम, इळे, पुरोहितम. मग असतो क्रमपाठ, म्हणजे 2-2 शब्द मिळवत जायचंय. आता अग्निम इळे झाल्यावर त्याचं जोडाक्षर तयार होईल अग्निमिळे. पुढचा शब्द इळे पुरोहितम, नंतर पुरोहितम यज्ञस्य. आणि ज्याला आपण घनपाठी म्हणतात, त्याचे 3-4 प्रकार आहेत घनपाठाचे. तर पहिले 3 शब्द घ्यायचे, ते परत उलटे म्हणायचे, परत सुलटे म्हणायचे, मग पहिला शब्द काढायचा आणि दुसरा त्याचा पुढचा लावायचा. म्हणजे अग्निम इळे पुरोहितम, पुरोहितम इळे अग्निम, अग्निम इळे पुरोहितम, इळे पुरोहितम यज्ञस्य. असं याच्यात अग्नी गेला आणि यज्ञस्य शब्द आला. अशा तऱ्हेने हे घनपाठी करून उच्चारणासहित हे चालू राहिलं. त्याचं लिखित स्वरूप पहिले भले ते लाकडाच्या याच्यावर असेल, लाकडाच्या याच्यावर असेल, पत्रांवर असेल, पर्णांवर असेल. ऋग्वेदांबद्दल आपण अजून थोडं सविस्तर बोलणार आहोत, पण हे आधीच्या ओळखीनंतर, त्यामुळे मी ऋग्वेदावर आत्ता जास्त बोलत नाही. तर पुढचा जो वेद आहे तो आहे अथर्ववेद. अथर्ववेद हा साधारणपणे सामान्यांसाठी लिहिलेला वेद आहे. त्याच्यामध्ये बरेचसे ऋषी आहेत, पण याच्यामध्ये अग्निपूजा आणि पृथ्वी सूक्त हे जास्त महत्वाचं आहे. पृथ्वी सूक्तामध्ये पृथ्वीची स्तुती तर केलेली आहेच, पण पर्यावरण पूरक, ज्याला आज आपण खूप महत्व देतो, त्याच्याबद्दल खूप सारं लिहिलेलं आहे. म्हणजे अगदी माता भूमी ही पुत्रो अहम पृथ्वीया, असे एक
अथर्व वेदामध्ये एक श्लोक आहे की पृथ्वी ही माझी भूमी, माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे, या धारणेनं हे आपले ऋषी या पृथ्वीकडे बघत होते. त्याच्याच बरोबर ज्याला आपण ब्लॅक मॅजिक म्हणतो, काळी जादू म्हणतो, त्याचाही उहापोह अर्थवेदाच्या संकलनात त्या संहितेमध्ये येतो. ही ब्लॅक जादू आपण म्हणतो, पण ते दुसऱ्याबद्दल चांगलं वाईट चिंतण्याचे प्रकार आहेत. त्याच्याच बद्दल वैद्यकीय भाषा पण त्या अथर्व वेदामध्ये आलेली आहे. भैषच्च जानी म्हणजे तपमन, की ताप जो असतो त्या तापाबद्दल जेव्हा आपण म्हणतो आपल्याला ताप आलेला आहे, याचा ताप वाढलेला आहे, कमी करायला पाहिजे आणि तापाला काहीतरी कारण असतं. त्याच्यात असं लिहिलेलं आहे की तपमान आहे आणि त्याचे नातेवाईक आहे, की त्याचा भाऊ म्हणजे राजयक्ष्म म्हणजे आपला टीबी, त्याची बहीण म्हणजे नागिण आहे किंवा परिसर्प ज्याला आपण हर्पीज म्हणतो, त्याची भाची गुडघे दुखी आहे. याच्याच बरोबर अस्थिबंध म्हणजे हाडं कशी जुळवावी, औषधीमध्ये अश्वगंधा, नितदनी ह्याचा देखील उल्लेख आहे. म्हणजे जेव्हा श्मश्रू करतो आपण, तर तेव्हा त्याचा दाह होऊ नये आणि त्याच्यानंतर केस व्यवस्थित व्हावे म्हणून नितदनी नावाची औषधी तुम्ही वापरा. रुधिस्त्राव बंधन म्हणजे जेव्हा रक्तस्राव होतो त्याचं बंधन कसं करायचं, याच्याच बरोबर आपल्या शरीरातील जे काही आपले अवयव आहेत, तर फुफ्फुसाच्या डाव्या बाजूला ते क्लोम म्हणतात, उजव्या बाजूला फुफ्फुस म्हणतात, प्लीहा, यकृत म्हणजे लिव्हर, प्लीहा म्हणजे स्प्लीन, याचाही उल्लेख अथर्व वेदात आलेला आहे. आता हे सांगायचं अशासाठी की आपण साधारण वेद म्हणजे फक्त धार्मिक अर्थाने बघतो, तर त्याच्याही पलीकडे जाऊन ती तेव्हाच विज्ञान, तेव्हाच ज्ञान विविध गोष्टींचं किती होतं याची आपल्याला याच्यातून कल्पना येते. अथर्व वेदामध्ये स्त्रीमध्ये देखील तुम्हाला मी म्हटलं थोडंसं ब्लॅक मॅजिक टाइप आहे की दुसऱ्याचं चांगलं वाईट चिंतण्याचं, की हे इंद्रदेवा, माझ्या पत्नीचे फक्त माझ्यावर लक्ष असू दे, सवतीवर नको. मलाच पुत्र दे आणि सवतीच्या तर गर्भाचा गर्भपात हो, असे देखील अर्थाचे मंत्र आपल्याला अथर्व वेदामध्ये मिळतात. आजकाल आपण एक शब्द वापरतो, व्रात्य. त्याचा उल्लेख अथर्व वेदात येतो. व्रात्य या शब्दाचा अर्थ की ज्याचं उपनयन झालं नाही तो, म्हणजे ज्यांनी शिक्षण घेतलं नाही तो. शिक्षणाचा अधिकार तो त्यावेळेला सगळ्यांनाच असतो आणि त्याच्या पुढे त्यांनी जाऊन दिलेलं आहे की जे रथात बसून मोठे मोठे अलंकार घालून आवाज करीत हिंडतात, त्यांना व्रात्य देखील म्हणता येतं, की ज्यांचं उपनयन झालं नाही आणि ज्यांचं शिक्षण झालेलं नाही ते असं करणार नाही. आजच्या काळातही ही अशी व्याख्या लागू पडते आणि त्याच्यात एक पुढे अजून एक श्लोक येतो की हे व्रात्या, शाळेत जा आणि शिक्षण घे. तर ऋग्वेद जर अभिजनांचा असेल तर अथर्ववेद हा बहुजनांचा आहे. त्याच्यानंतरची संहिता येते ती यजुर्वेदाची येते. यजुस म्हणजे यज्ञ आणि फक्त यज्ञच याच्यामध्ये आहे. यज्ञाचा त्या काळी फार मोठं दैनंदिन जीवनामध्ये भाग होता आणि त्याच्यावर सगळं मंत्र भोवती, त्याच्या भोवती लिहिलेले सगळे मंत्र आहेत, कसं करायचं मंत्र यज्ञ वगैरे त्याच्या भोवती लिहिलेलं आहे. यजुर्वेदाचे 2 भाग मानलेले आहे, एक शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद. शुक्ल यजुर्वेदामध्ये फक्त मंत्र आहेत, तर कृष्ण यजुर्वेदामध्ये मंत्र आणि स्पष्टीकरण आहेत. आणि जे हे वेद जाणत होते त्यांची नावं किती वेद जाणतात त्याच्यावरून दिलेली आहेत. आता हे सांगायचं असतं की आपण अश्वमेध यज्ञाचं महाभारतामध्ये पाहिलेलं आहे की ह्या अश्वमेध यज्ञाची समाप्ती ही चैत्र पौर्णिमेला करतात, असं त्याचा उल्लेख यजुर्वेदात येतो आणि तो 1 वर्ष आधी सुरू करावा लागतो आणि त्या याच्यामध्ये 27 नक्षत्रांची नावं आलेली आहेत. आता ह्याचा जो उल्लेख ठीक आहे, आता आपण म्हणतो चैत्र पौर्णिमेला करायला पाहिजे वगैरे, पण ती चैत्र पौर्णिमा कधी येते याचा अर्थ ते संवत्सर कॅलेंडर जे आहे त्याला नावं आहेत. पौर्णिमा कधी येते ह्याचं ज्ञान आहे. त्याचं ज्ञान तुम्हाला चंद्राची गती किती आहे, सूर्याची गती किती आहे, त्याच्यावरून चंद्रोदय कधी आहे, सूर्योदय कधी आहे,
हे असल्याशिवाय तुम्ही चैत्र पौर्णिमेचा उल्लेख करू शकत नाही. तर सांगायचं परत मुद्दा असा की त्याच्याबरोबर या सगळ्या संहितांमध्ये विज्ञान वेगवेगळ्या ठिकाणी डोकावतं. त्याच्या पुढची संहिता घेतली तर ती आहे सामवेद. सामवेदामध्ये 27 अध्याय आहेत किंवा 1875 मंत्र आहेत. पण सगळे मंत्र सोडून जर काही मंत्र सोडले तर जवळजवळ सगळेच मंत्र ऋग्वेदातून आलेले आहे. पण सामवेद हा गान ग्रंथ मानलेला आहे. गेयता प्रधान आहे. म्हणजे एक सांगायचा अर्थ असा की आपण परत एक ऋग्वेदातली ती पहिली श्लोक घेऊयात. ओम अग्नी मिळे पुरोहितम यज्ञस्य देव ऋत्विज. आता हे जेव्हा सामवेदामध्ये येईल तेव्हा ही एक कविता असेल आणि ही कविता वेगवेगळ्या रागांमध्ये वेगवेगळ्या स्वरांमध्ये कशी म्हणता येईल ते कसं आहे तो सामवेद त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो. कारण त्या सामवेदातले मंत्र फक्त जेव्हा सोमयाग होत असे तेव्हा ते करत असत. त्याच्या 3 शाखा आहेत, कौमुथिरयी, राणायनीय आणि जैमिनीय. आणि कृष्ण जेव्हा अर्जुनाबरोबर बोलतो गीतेमध्ये तर त्यांनी काय सांगितलं की वेदांमध्ये मी कोण आहे तर सामवेदोस्मी, वेदानाम सामवेदोस्मी. आता हे जे सामगान करतात तर प्रत्येक हे सगळे संहिता ज्या आहेत ते यज्ञाभोवती असल्यामुळे प्रत्येक संहितेचा एक मुख्य पुरोहित ज्याला आपण म्हणू तो असतो. तर ऋग्वेदाचा पुरोहित जो आहे त्याला म्हणतात होता. अथर्ववेदाचा जो आहे त्याला म्हणतात अध्वर्यू, ज्याला आपण म्हणतो आहे अध्वर्यू आहे, यांच्याशिवाय काम होणार नाही. तसंच सामवेदाचा जो आहे त्याला उद्गाता म्हणतात. उद्गाता म्हणजे ज्याचा उच्च स्वर आहे तो. आणि त्याच्याबरोबर 3 सहाय्यक असतात, प्रस्तोता, प्रतिहर्ता आणि सुब्रमण्यम, त्याच्या पुढे ते नाव झालेलं आहे. आणि हे फक्त सोमयाग करतात आणि सोमयागासाठी सोमवल्ली असं जे लता आहे त्याचा उपयोग होतो. पण हे गाणारे मिळत नाही आणि मग हळूहळू सामवेद जरा थोडासा प्रचलित नाही राहिला. तर आपल्या सामवेदामध्ये आपण ह्या 2 साधारण श्लोक आपल्या कुठल्याही पूजेमध्ये आपल्या ध्यानधारणेच्या पूजा जेव्हा आपल्याकडे देव कार्य होतो, ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः किंवा ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, हे सामवेदामधून आपल्याकडे आलेले आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वेदाचे 4 ऋत्विज आहेत. ऋग्वेदाचा होता, यजुर्वेदाचा अध्वर्यू, सामवेदाचा उद्गाता आणि अथर्ववेदाचा जो मुख्य पुरोहित आहे त्याला ब्रह्मा असं म्हणतात. आणि पूर्वमीमांसामध्ये देखील लिहिलंय की सगळं यज्ञ यज्ञ आणि यज्ञ. तर ह्या झाल्या 4 संहिता की ज्याच्यामध्ये निसर्गाचे किंवा देवदेवतांच्या बद्दल स्तवन आहे किंवा यज्ञ कसे करायचे. पण त्याच्याही पलीकडे आहे विशेषतः ऋग्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, तुम्हाला आपण जेव्हा ऋग्वेदात जाऊ तेव्हा आपल्याला समजेल. तर ऋग्वेद जर उत्स्फूर्त काव्य आणि सूक्त तत्वज्ञान असेल तर अथर्ववेद मंत्र तंत्र वैद्यकावर आहे. यजुर्वेद इष्टी होम यज्ञ, आता थोडस काही शब्द येतात, होम याग यज्ञ. तर जेव्हा आपण छोटस घरी करतो कार्य त्याच्यात 1-2 तासाचा जर होम हवन असेल तर त्याला यज्ञ न म्हणता होम म्हणतात. यज्ञ हे साधारणपणे राजे महाराजे कारण हे काही महिने चालायचे त्याला आपण यज्ञ असं म्हणतो. आणि सामवेद हे संगीताचं आहे, म्हणजे फक्त यज्ञाचं संगीत त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता याच्या नंतर जे येतात संहितेनंतरचे ग्रंथ त्यांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. त्याचं मूळ यजुर्वेदात आहे. तर हे ब्राह्मण ग्रंथ जातीवाचक नाहीये. जेव्हा आपण एखादा म्हणतो तो ब्राह्मण, ती ब्राह्मण किंवा हा ब्राह्मण आहे तर तेव्हा ते जातीवाचक होईल. पण जेव्हा आपण ग्रंथांबरोबर उल्लेख करतो तेव्हा त्याचा उच्चार ते ब्राह्मण करतायत.
मग आता हे जे मंत्र दिलेले आहेत यजुर्वेदामध्ये असतील, ऋग्वेदामध्ये असतील, अथर्ववेदामध्ये असतील, त्याचे जे यज्ञ आहे किंवा त्याचं जे कार्य आहे, हे कसं करायचं, तर ते ब्राह्मण ग्रंथ सांगतात. म्हणून प्रत्येक संहितेचे वेगवेगळे ब्राह्मण ग्रंथ आहे आणि प्रत्येक ब्राह्मणाचे म्हणजे ते ब्राह्मण ग्रंथांचे एक साधारण 2 भाग असतात. त्याचा विधी आणि फलश्रुती. असा विधी करावा, त्याची फलश्रुती काय होते, यज्ञवेदी कशी असावी, कुंड चौकोनी असावे का वर्तुळ असावे का पक्षी असा कलर आकाराचे असावे की ते हे सगळे शुल्ब सूत्रांमध्ये येतात. तर असे हे वेगवेगळे ब्राह्मण ग्रंथ आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे सगळे वेद आणि ब्राह्मण हे सगळे यज्ञ आणि यज्ञाभोवती फिरत असल्यामुळं बऱ्याच लोकांना विचार पडायला लागला की हे खरं आहे का. कारण सामान्य लोक यज्ञ करू शकत नव्हते की यज्ञाला लागणारा खर्च जो आहे तो जरा मोठा असतो. त्याच्यामुळं मग खरंच आपल्याला देवापर्यंत जर पोहोचायचं असेल किंवा यज्ञाच्या बद्दल अजून जर चर्चा करायची असेल तर काही लोक अरण्यात जाऊन ऋषी मुनींबरोबर चर्चा करायला लागले की हे कर्मकांड आहे का किंवा हे कशासाठी करायचं, खरंच आहुती दिल्याने मोक्ष मिळेल का. या विचारांचं मंथन जेव्हा व्हायला लागलं त्याच्यातून जे ग्रंथ आहेत ते अरण्यक आहे. मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक संहितेचे जसे ब्राह्मण ग्रंथ आहेत तसे अरण्यक ग्रंथ आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन उपनिषद आले. उपनिषद या शब्दाचा अर्थ गुरुच्या पायाशी बसून मिळालेले ज्ञान किंवा गुरुच्या पायाशी बसून त्याला पूर्णपणे शरण जाऊन मिळालेलं ज्ञान जे आहे त्याला ते जे ग्रंथ आहेत ते उपनिषद. ते साधारणपणे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आहे. मग ईश उपनिषद आहे, केनोपनिषद आहे, प्रश्नोपनिषद आहे, कठोपनिषद आहे, असे वेगवेगळ्या शाखांचे वेगवेगळे उपनिषद आहेत. शंकराचार्यांनी साधारणपणे 10 उपनिषदांवर भाष्य केलेले आहेत. आतापर्यंत आपल्याला साधारणपणे प्रचलित एक 18 वगैरे सापडतील, पण मूळ काहीतरी 200च्या वर उपनिषदे असावीत. अगदी बागदी खंडोबाचं पण उपनिषद सापडेल, अल्लाचं पण उपनिषद सापडेल. पण ह्या उपनिषदेचा मुख्य जो गाभा आहे या ग्रंथांचा, याच्यामध्ये कर्मकांड नसून ज्ञानकांड आहे. आता ज्ञानकांड जे आहे की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्या ज्या दैनिक प्रार्थनेतल्या कधी कधी येतात त्या उपनिषदातून येतात. जे आपण आता समजा पाहिलं की असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, हे सगळं उपनिषदातून काही काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्या आपण जीवनात नेहमी वापरतो. तर उपनिषदाचं आपल्या इंग्लिशमध्ये जर आपण त्याचं शब्दशः बोलायचं झालं तर हा प्रवास रिच्युअल टू स्पिरिच्युअल इथं चालू होतो. मग आता आपण पाहिलं की संहिता 4 आहेत, त्याचे ब्राह्मण ग्रंथ आहेत, त्याचे अरण्यक ग्रंथ आहेत, त्याचे उपनिषद ग्रंथ आहेत आणि ह्या चारही मिळून जे तयार होईल त्याला वेद म्हणलं जातं. म्हणजे वेद जेव्हा आपण म्हणतो त्याच्यात फक्त ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद समावेश नसून त्याच्यावरचे पुढे तयार झालेले जे ग्रंथ आहेत ते ब्राह्मण, अरण्यक आणि उपनिषद, त्या सगळ्या मिळून ते उपनिषद, अरण्यक, ब्राह्मण संहिता मिळून वेद असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये असं नाहीये की संहिता झाल्यावर हा खंड संहितेचा, ह्या वर्षानंतर इतक्या वर्षापर्यंत ब्राह्मण ग्रंथ झाले, ब्राह्मण ग्रंथ संपले मग अरण्यक सुरू झाले आणि इथं अरण्यक संपले इथं उपनिषद सुरू झाले, असंही नाहीये. हे अगदी एकमेकात मिसळून गेलेलं आहेत. संहिता अगदी वेगळ्या आहेत पण ब्राह्मण ग्रंथ नंतर अरण्यक आणि उपनिषद ग्रंथ हे एकमेकात एकदम मिसळून गेलेले आहेत. तर संहिता आणि ब्राह्मण हे कर्मकांडाशी निगडीत आहे, तर अरण्यक आणि उपनिषद हे ज्ञानकांडाशी आहे. आणि ज्याला आपण वेदांत वेदांत म्हणतो ते सारं वैदिक तत्वाचं सार उपनिषदामध्ये येतं. म्हणजे वेद जे आपले 4 प्रकारचे ग्रंथ आहेत त्याच्या शेवटी येतं, म्हणून त्याला आपण वेदांत म्हणतो. जेव्हा आपण म्हणतो वेदांत आमचं धर्म वैदिक आहे, वेदांत आहे, तर त्याचा अर्थ असा आहे.
मग स्मृतीमध्ये कुठले कुठले ग्रंथ येतात, तर त्याच्यामध्ये उपवेद येतात, वेदांग येतं, धर्मशास्त्र येतात, इतिहास येतो, पुराणे येतात, आगम येतात, दर्शने येतात. दर्शने म्हणजे तत्वज्ञान. काही अ, विद्यमान लोकांच्या मते उपवेद आणि वेदांग हे श्रुतीमध्ये येतात, स्मृतीमध्ये नाही मोडत. असे बरीच मतांतरे आहेत. आपण हे वैदिक ग्रंथ म्हणून याच्याकडे बघणार आहोत. तर उपवेद जे आहेत ते आयुर्वेद, गांधर्ववेद, धनुर्वेद आणि स्थापत्य किंवा शिल्पवेद हे उपवेदांमध्ये येतात. आयुर्वेदामध्ये जीवनाचं ज्ञान आहे, ऋग्वेदाचं उपवेद आहे. हिताहितम सुखम दुःख मायुस्तस्य हिताहितम. म्हणजे अहित आणि हित जे शरीरासाठी आहे, त्याच्यातून काय चांगलं होऊ शकतं किंवा कशातून दुःख मिळू शकतं, याचा साधारणपणे जो उहापोह आहे तो आयुर्वेद म्हटलं जातो. त्याची सुश्रुत आणि चरक, मग आपण चरक संहिता पाहतो, सुश्रुत होतो. हा सुश्रुत जगातला पहिला सर्जन होता. त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची 120 प्रकारची आयुध वगैरे होती, पण त्याच्यात आपल्याला आज जायचं नाहीये. आणि ह्याचा जो आचार्य आहे तो अश्विनी कुमार किंवा त्याचं दक्ष प्रजापतीचं धड व बकऱ्याचे डोके असलेला हा मनुष्य आहे. ह्या अथर्ववेदाचा उपवेद आहे धनुर्वेद. हे वैशंपायन ऋषींचं नीती प्रकाशिका नावाचं सैन्य विज्ञान आहे. आणि धनुर्वेद म्हणजे खरं तर सगळेच त्याच्यावर नुसतं धनुष्य त्यावेळेचं जरी मोठं आयुध असलं किंवा जास्त वापरले गेले आयुध असलं तरी बाकीची देखील आयुध होती. तर त्याचा उपयोग कशासाठी करावा? तर दुष्ट दस्यु चोराधिभ्य साधू संरक्षणम धर्मतः प्रजापालनम धनुर्वेदस्य प्रयोजनम. म्हणजे दुष्ट आणि दस्यू लोकांपासून, चोरांपासून त्याचं संरक्षण करायला पाहिजे साधूंचं, आणि प्रजेचं पालन करण्यासाठी धनुर्वेदाचं प्रयोजन आहे. मग पुढचा उपवेद येतो गांधर्व वेद. अर्थातच हा सामवेदाचा उपवेद आहे. याच्यामध्ये संगीत विद्या म्हणजे स्वर कसे आहेत, सूर कुठले आहेत, श्रुती कुठल्या आहेत, त्याचं शास्त्र काय आहे, गायन विद्या काय, याचा उहापोह आहे. आणि मग येतो स्थापत्य वेद. हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. जो पूर्वी आपण ज्याला आता आर्किटेक्ट म्हणतो, तो पूर्वीचा जो असायचा त्याचं नाव स्थपती. आणि ह्या स्थपतीला वेगवेगळ्या विद्या आल्याशिवाय तो स्थपती उपाधी लावू शकत नव्हता. त्याच्यामध्ये भूमिती, ज्योतिष, ऍस्ट्रॉनॉमी, ऍस्ट्रॉलॉजी आणि अर्थातच बाकीचं माती किंवा याचं सगळी परीक्षा असलेल्या वेगवेगळ्या विषयांचं त्याला ज्ञान पाहिजे. आणि त्याचं सगळ्याचं अधिष्ठान हे वैदिक किंवा धार्मिक असलं पाहिजे, असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. पुढचा स्मृतीचा वेगळ्या प्रकारचा ग्रंथ येतो वेदांग, की ज्याच्यामध्ये शिक्षा, व्याकरण, कल्पसूत्रे, ज्योतिष, निरुक्त आणि छंद येतो. शिक्षा म्हणजे व्यंजन आणि स्वर यांचे शास्त्र शुद्ध उच्चारण. तर वेगवेगळ्या प्रकारचे 4 स्वरामध्ये या मंत्रांचं उच्चारण होत असतं. जे आपण नेहमीच्या स्वरात बोलतो त्याला उदात्त म्हणतात. ज्या अक्षरांचे उच्चार त्याच्या खालच्या स्वरात करायचे म्हणजे मंद्र सप्तक ज्याला म्हणता येईल, त्याला अनुदात्त स्वर म्हणतात. उदात्तच्या वरच्या पट्टीत जर म्हणायचं असेल तर स्वरित, आणि त्याला अजून आकार द्यायचा असेल तर त्याला दीर्घ स्वरित स्वर किंवा त्याचं उच्चारण असं म्हणतात. मी याचे 2 ग्रंथ आहेत, पाणिनीय शिक्षा, ऋक्प्राती शाख्य वगैरे. कल्पसूत्रांमध्ये विविध प्रकारचे विधी कसे करावेत, मग श्रोतसूत्रामध्ये मोठाले यज्ञांची विधी कसे आहेत, गृहसूत्रामध्ये घरातील यज्ञांचे विधी कसे आहेत, धर्मसूत्रांमध्ये व्यक्ती व समाज यांचे आचार व व्यवहाराचे नियम आहेत. तसेच शूलसूत्रामध्ये जसं मी मगाशी म्हटलं की काही चौकोनी वेदी असतील, काही पक्षाच्या आकाराचे असतील, काही चक्राच्या आकाराचे असतील, तर ते कसे बनवायचे, त्याचं नियम किती आहे बा. आडवा एक घेतलं तर उभं 2 पाहिजे किंवा वर्तुळाचा आकार किंवा घेर किती पाहिजे, सगळे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतरचं ग्रंथ येतात अर्थातच व्याकरण, जे पाणिनीचं तुम्हाला पूर्णपणे नाव ऐकलेलं आहे. भाषेचं व्याकरण म्हणजे खरं शब्दाला आणि वाक्याला स्वरूप आणि अर्थ व्याकरणाने येतो, हे पाणिनीनं सांगितलेलं आहे. त्याच्या पुढचा एक ग्रंथ येतो वेदांग मधला, की त्याला निरुक्त म्हणतात.
की याच्यामध्ये शब्दांची व्युत्पत्ती आणि त्याचा अर्थ काय आहे ते दिलं जातं. छंद जे आहेत, जेव्हा तुम्ही ऋग्वेद वाचाल किंवा अथर्ववेद वाचाल, त्याच्यामध्ये प्रत्येक मंत्रासाठी छंद दिलेला आहे. अनुष्टुप असेल, गायत्री असेल, जगती असेल, जे आपण मराठी भाषेमध्ये शिकलो. वृत्ते, मग त्याच्यात लघु, गुरु, यती, गती, वर्ण, मात्रा, चरण वगैरे हे छंद प्रकारचे जे आहेत, त्याचं जे ग्रंथ आहेत त्यांना वेदांगामधला एक भाग आहे. आणि ज्योतिष शास्त्रामध्ये मुहूर्त, खगोलीय विज्ञान हे पराशर किंवा वसिष्ठ ऋषी यांचे काही ग्रंथ आहेत. ह्या ज्योतिषशास्त्राविषयीच एक खूप मोठं भाष्य होऊ शकतं, की साधारण 5,000-6,000 वर्षापूर्वी आपल्याला सगळ्या गतींचं ज्ञान होतं. सूर्य, पृथ्वी यांचे जे काय अंतर आहेत ती माहिती होती. आणि सर्वात मुख्य की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, हे आम्हाला 5,000-6,000 वर्षापूर्वी माहिती होतं. युरोपमध्ये जेव्हा कोपर्निकस किंवा गॅलिलिओ यांनी सांगितलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, तर तेव्हा त्यांना त्या तिकडच्या चर्चनी तुरुंगात टाकलं होतं. एनिवे, सांगायचं काय की ज्योतिषशास्त्र आपल्याला फार पूर्वीचं माहिती आहे. सगळे ग्रहांची माहिती, त्यांचे परिक्रमा कशी आहे सगळं दिलं होतं. नंतरचा स्मृती ग्रंथ येतात धर्मशास्त्रे. त्याच्यामध्ये वेगवेगळे आचरण कसं असावं किंवा विचार कशावा, समाज कसा वागावा याच्याबद्दलचं जे काही आहे बरेच आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मनुस्मृती जेव्हा येतो त्याच्याविषयी बरीच मतमतांतरे आहेत. काही गोष्टी मनुस्मृतीमध्ये आजच्या काळाला लागू नाही होत आणि काही गोष्टी अजूनही चांगल्या आहेत. असं नाही की सगळाच ग्रंथ वाईट आहे. पण असे वेगवेगळे धर्मशास्त्रे हा स्मृतीचाच एक भाग आहे. त्याच्यानंतर जे आगम, त्याचा अर्थ असा होतो की जे चालत आले आहेत ते. याच्यामध्ये जे 3 पंथ काही आपल्याकडे मानले जातात. एक शैव, शिवाला मानणारे, एक वैष्णव की जे विठ्ठलाला किंवा विष्णूला मानणारे, आणि शाक्त म्हणजे जे आदिशक्ती म्हणजे देवीला मानणारे आहेत. त्याची ज्या तांत्रिक विद्या आहेत, त्याचे जे ग्रंथ आहेत त्यांना आगम म्हणतात. त्यांच्यामध्ये स्थळ म्हणजे जागा, तीर्थ म्हणजे जे पाणी आणि मूर्ती यांना फार महत्व आहे. त्याच्यानंतरचे जे ग्रंथ आहेत दर्शने. दर्शने म्हणजे खरं तर तत्वज्ञान. त्याला आपण दर्शन म्हणतो कारण आपण वेगवेगळ्या विषयांवर होतो. या दर्शनांमध्ये एक साधारण 2 संज्ञा कायम येतात. एक प्रकृती आणि दुसरा पुरुष. त्या पुरुषा हा जी संज्ञा आहे त्यांनी हे सगळं विश्व तयार केलं आणि प्रकृती हे त्याचं स्वरूप आहे, मूर्त स्वरूप आहे. तर अशा याच्यावर जे आहेत त्याला 2 प्रकारचे दर्शने आहेत, आस्तिक आणि नास्तिक. आस्तिक म्हणजे जे देवांना मानणारे असं नसून ज्यांनी वेदांना प्रमाण मानलं ते आस्तिक, आणि ज्यांनी वेदांना प्रमाण नाही मानलं ते नास्तिक दर्शन म्हणजे नास्तिक तत्वज्ञान आहे. याचा अर्थ ते देवांना मानतात वगैरे असं नसून वेदांना प्रमाण मानलं की नाही याच्यावर ते ठरलेलं आहे. आणि तत्वज्ञान म्हणजे काय, तर तो मूळ शब्द आहे तत्, जे काही आहे ते सर्व यच्च्यावर. तत्च तत्वपणा म्हणजे तत्व. अविभक्तम विभक्तेषु म्हणजे अनेकात एकत्व पाहणे वगैरे याची ज्या चर्चा आहेत की विश्व कसं आहे, मग अद्वैत आहे का वेगळं आहे, मग त्याच्यात हे जड आहे का, प्रकृतीचं काय संबंध आहे, पुरुषाचा काय संबंध आहे, हे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रमेयांनी त्यांनी मांडलेलं आहे. तर त्यातले न्याय जो आहे न्याय दर्शन, त्याचे ऋषी होते गौतम किंवा आणि अक्षपाद. वैशेषिकचे कणाद, ज्यांनी आपण म्हणतो की अणु वगैरेचा जो उल्लेख आहे ह्या कणाद ऋषींनी सुरुवातीला त्या काळी केलेला आहे. सांख्य दर्शन जे आहे कपिल मुनी त्याचे प्रवर्ता आहे आणि गीतेमध्ये सांख्य योगावर अतिशय जास्त चांगलं भाष्य पुढे आलेलंच आहे. योग तुम्ही जे करता त्याचा अर्थातच तुम्हाला पतंजली माहिती आहे. पूर्व मीमांसा जी आहे ते त्याला कधी कधी नुसतं मीमांसा म्हणतात, आणि उत्तर मीमांसा जी आहे की जी पूर्व मीमांसा साधारण संहिता आणि ब्राह्मणावर अवलंबून आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे, आणि उत्तर मीमांसा हे आरण्यकन उपदेशनापासून तयार झालेले, त्याला वेदांत म्हणतो. किंवा शंकराचार्य जे सांगितलं ते उत्तर मीमांसामध्ये किंवा जास्त प्रकारे येतं.
त्याच्यानंतरचं जे आपण आता आगम पाहिले, दर्शने पाहिले, धर्मशास्त्रे पाहिले, उपवेदावर की येतात पुराणे. आणि पुराण खूप पुराण आहेत. त्यातले मुख्य 18 आहेत. मत्स्य, मार्कंडेय, भागवत, भविष्य, ब्रह्मपुराण, वैवर्त पुराण, ब्रह्मांड पुराण. तर त्याचा एक साधारण श्लोक लक्षात कसं ठेवायचं, तर म द्वयम भ द्वयम चैव ब्र त्रयम व चतुष्टयम अनापलिंगम कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. म्हणजे 2 म 2 भ 3 ब्र 4 व आणि अनापलिंग हे 5 आणि कु आणि स्का यांनी जे तयार होतात ते वेगवेगळे आहेत. या पुराणांमध्ये खूप कथा आलेल्या आहेत. मग त्या राजाच्या असतील, देवाच्या असतील, वेगवेगळ्या. आणि ह्या दंतकथा किंवा ज्याला आपण भविष्य किंवा आपलं सॉरी ज्याला आपण बोल कथा म्हणतो, पुराणातून आलेले, की पुराणातली वानगी पुराणातच ठेवा. वानगी म्हणजे दाखला. ते जे आहे किंवा बरेच शब्द आहेत, ते शब्द ते आपण इथं बघतो. आपण जेव्हा घरात पूजा करतो तेव्हा साधारणपणे हे वाक्य तुम्हाला ध्यानात येईल. श्रुती स्मृती शास्त्रोक्त पुराणोक्त. तर हे धर्मशास्त्रे किंवा जे ब्राह्मण ग्रंथ ते शास्त्रोक्त आणि हे पुराणोक्त, की पुराणात जे आलेलं आहे त्याला स्मरून हे सगळं चाललेलं आहे. तर अशी वेगवेगळी पुराणं आहे. आणि सर्वात शेवटची स्मृती जी आहे ती अर्थात इतिहास, की ज्याच्यामध्ये वाल्मिकींचं रामायण आणि व्यासांचं गीता. आणि गीता हे सगळ्याचा आपल्या तत्वज्ञानाचा सगळ्यात चांगला तत्वज्ञानाचा अर्क ज्याला म्हणता येईल तो गीतेमध्ये आलेला आहे. व्यासोच्छिष्ट जगत सर्वम असं म्हटलेलं आहे. आता एवढ्या सगळ्या वेगळे आपण ग्रंथ पाहिले, उपवेद पाहिले, वेदांग पाहिले आणि नुसती तोंड ओळख करून घेतले आपण, ज्याच्यामध्ये जास्त विचार करू शकत नाही वेळेअभावी. तर काही जणांच्या मध्ये श्रुती म्हणजे फक्त वेद आणि स्मृतीमध्ये बाकीचं सगळं येतं. काही जणांचा दुसरा विचार असा आहे की श्रुतीमध्ये वेद, उपवेद आणि वेदांग येतं. काही जणांचं म्हणणं की वेद म्हणजे श्रुती आणि स्मृती सगळं धरून वेद आहे. तर आपण आपल्या तुम्ही ह्या वर्गात टाका की त्या वर्गात टाका, यांनी काही फरक पडत नाही. त्या ग्रंथांमध्ये काय आहे त्याचं ज्ञान आपल्याला कसं होईल हे जास्त महत्वाचं आहे. तेव्हा हे आपण सगळं वैदिक साहित्य म्हणूया, की ज्याला स्मृती आणि स्मृती मिळून हे जे काय हे सगळं वैदिक साहित्य आहे. तर ही साधारणपणे आपल्या सगळ्या पुराण ग्रंथांची एक तोंड ओळख ज्याला म्हणता येईल ते आहे. आणि आता ऋग्वेदाची थोडीशी तोंड ओळख करून आपल्याला वेळेअभावी तो जेवढं आपल्याला करता येईल ऋग्वेदाची थोडीशी तोंड ओळख करूया. तर आधी सांगितल्याप्रमाणे ऋग्वेद सर्वात जुना ग्रंथ, जगातला सर्वात जुना ग्रंथ. त्या संहितेमध्ये जसे वेगवेगळे ऋषी होते, वेगवेगळे माणसं होते, त्यांनी उत्स्फूर्तपणे जे रचना केली. मग त्यांना असं दिसलं की सकाळी सूर्योदय होतोय, तो उषा येते आहे, तर उषा म्हणजे त्याच्यावर अरुण आहे की त्याच्यावर आहे, सूर्यावर आहे किंवा आपल्या अग्नीवर आहेत, इंद्रावर आहे. इंद्र हा त्यांचा एक सरदार किंवा मोठा लीडर असला पाहिजे. बरेच इंद्र होऊन गेले. ह्या सगळ्याचं संकलन ज्या वेगवेगळ्या इतके वर्ष चालत आलेलं ते शाकल ऋषींनी केलं. आणि ते जेवढे काही श्लोक अवेलेबल होते, उपलब्ध होते, त्याच्यातले उत्तमोत्तम श्लोक किंवा मंत्र त्यांनी निवडले आणि ते 10 भागामध्ये, ज्याला 10 मंडले म्हणतात, केले. आणि प्रत्येक मंडलामध्ये म्हणजे प्रत्येक धड्यामध्ये सब चॅप्टर ज्याला म्हणतो ते सूक्तांमध्ये आहेत. तर सगळ्या ऋग्वेदा मिळून 10 अध्याय, 1028 सूक्ते आणि 10,552 श्लोक येतात. म्हणून हे शाकल ऋषींनी याचं संकलन केलं, संहिता केली. संहिता म्हणजे कोडिफिकेशन, की एक गोष्टी विशिष्ट क्रमाने लावणे, त्याला आपण संहिता म्हणतो. हे शाकल संहिता आज आपल्याला उपलब्ध, आपल्यापर्यंत जे ऋग्वेद आलेलं आहे ते शाकल संहितेचं आलेलं आहे. त्याच्या आधी दुसरे त्याच्या समकालीन म्हणता येईल बाष्कल ऋषी जे होते, त्यांनी ती वेगवेगळ्या प्रकारे मांडायची प्रयत्न केला, पण ती आज उपलब्ध नाहीये किंवा जे काय फार त्याला वापरता येण्याजोगं नाही असं म्हणूयात आपण. म्हणून
अरे तू काय बडबड बाष्फळ बडबड करू नको, असं जे म्हणतो तो शब्द या बाष्कल ऋषींच्या, कारण त्याच्यामध्ये जे आपण क्रमवारी जशी पाहिजे तशी नव्हती किंवा ते प्रचलित झाली नाही असं म्हणतो. हे जे दोन मंडल आहेत, त्याच्यानंतर काही वेदामध्ये 8 भाग केलेले आहेत. काही काही जसे जसे वेगवेगळ्या ऋषींच्या शाखा झाल्या, नुसती 10 मंडलं नाही तर काही 3 प्रकारचे वेगवेगळे त्याची मांडणी होऊ शकते. तर जे आपण प्रचलित जे आहेत त्याच्यामध्ये 10 मंडल येतात. तर पहिल्या आणि 10वं मंडल जे आहे त्यातलं कुठलाही ऋषी असो, बरेच विषय येतात. त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 191 सूक्ते आहेत. 2 ते 7 मध्ये ज्यांच्यापासून पुढे आपण गोत्र तयार झाली, असे जे गुत्समद, विश्वामित्र, वामदेव, अत्री, भारद्वाज, वशिष्ठ यांचेच फक्त श्लोक आहेत. 8व्या मंडलामध्ये कण्व आहेत. 9व्या मंडलामध्ये अवमान किंवा सोमरसाचा उल्लेख इथं आलेला आहे. आणि सूक्तांची रचना देखील पहिले अग्नीच्या विषयीचे मंत्र, नंतर इंद्राच्या विषयीचे मंत्र, नंतर उषाच्या विषयीचे मंत्र, नंतर अश्विनाच्या विषयीचे मंत्र आणि अग्नीचे देखील ज्या सूक्तामध्ये जास्त मंत्र असतील ते पहिले, दुसऱ्या सूक्तामध्ये अग्नीचेच पण कमी सूक्त मंत्र असलेले श्लोक असलेले, अशा उतरत्या भाजनीनं अतिशय ज्याला आपण छान क्रमवारी म्हणतो ते देता येईल, ते दिलेलं आहे. तर ऋग्वेदातले जे देवदेवता आपण म्हणतो, आताचे जे शंकर, महेश किंवा दत्त वगैरे, हे त्यावेळी सूर्य, ऊर्जा, पर्जन्य, अग्नी, वायू या स्वरूपात होते. साधारणपणे निसर्गाच्या कृपेसाठी जी स्तवन केली जात होती. पण याच्या व्यतिरिक्त भूगोल, भूमिती, अंतराळ, औषधी, वैद्यक, शल्यक्रिया, अश्वविद्या, विश्वाची व्युत्पत्ती कशी झाली, नाटक, काव्य, विवाह, जुगारी, पश्चाताप, धातू म्हणजे मेटल, साहित्य, नक्षत्र, कालमापन, ग्रह, तारे, ग्रहण, रथ, यज्ञ, कपडे वगैरे याच्या अनेक गोष्टींचा उल्लेख ऋग्वेदात येतो. म्हणजे त्या काळचे जे काही लोक राहत होती ते किती प्रगत असले पाहिजे आणि किती ज्ञानी होते. एक तुम्हाला आपल्याला ध्यानात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण वेदांविषयी बोलतो, विशेषतः संहितांविषयी, हे ज्ञान आहे, ही माहिती नाहीये. आजकाल आपल्याला व्हॉट्सअपवर जे येतं ती माहिती असते, ज्ञान नसतं. ज्ञानासाठी तुम्हाला ते स्वतः रचलेलं पाहिजे किंवा असं नाही म्हणता ना, जे काही तुम्ही घ्याल ते तुमच्या मनात गेलं पाहिजे. बाहेरून आत जातं ती माहिती आणि आतून जेव्हा बाहेर येतं त्याला ज्ञान म्हटलं जातं. तर आता एक आपण आज सुरुवातीला गायत्री मंत्र म्हटला, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि. ह्याच्यामध्ये सविता जे सूर्य आहे त्याचा उल्लेख आहे आणि हा ऋग्वेदातला मंत्र आहे की ओम म्हणजे प्रणव आहे, भूर म्हणजे प्राण देणारा आहे, दुःखाचा नाश देणारा, सुख देणारा, तो सवितुर सूर्याप्रमाणे कर्मांचा उद्धार करणारा जो देव आहे, ध्यानासाठी योग्य आहे, तो आम्हाला अशी शक्ती देव. हा मंत्र आपण कितीतरी वेळा म्हणतो. तसंच ऋग्वेदामध्ये काबूलचा उल्लेख आलेला आहे. अग्निहोत्र का केलं जातं, तर ह्या अग्नीमुळं सकाळ संध्याकाळ माझ्या घरी ऊर्जा तर मिळतेच, पण त्याच्यामुळं मी अन्न शिजवू शकतो, त्याच्यामुळं मला दिसू शकतं रात्री, आणि अग्नी ही देवता मानलेली आहे, त्याची सकाळ संध्याकाळ पूजा त्या अग्निहोत्रामध्ये केली जाते. हे पशुधन आहे. घृत म्हणजे तूप त्याच्यात टाकून अग्नीमध्ये जेव्हा आपण तूप टाकतो आणि स्वाहा करतो त्याला, तो अग्नी अजून प्रज्वलित होतो. बाबा तू हे घे आणि त्याच्या बदल्यात आम्हाला शांती, आरोग्य, वीर्यवान संतती दे, बलवान कर, आम्हाला असं त्रास होऊ देऊ नको वगैरे अशा प्रार्थना येतात. त्याचबरोबर अश्विन्य म्हणजे जुळे जे अश्विनी कुमार आहेत त्यांच्या औषधी, त्यांनी जखमीवर कसा उपचार केलेला आहे किंवा एक भरकटलेलं जहाज त्यांनी परत कसं आणलं याचा उल्लेख येतो. एक गमतीचा उल्लेख येतो की ह्या अश्विन्यवनी एका युद्धामध्ये एक विश्वला नावाची घोडी होती आणि त्या घोडीला कुठला तरी वार लागल्यामुळं तिच्या एका पायाचं प्रत्यारोपण या अश्विनी कुमारांनी केलं. सद्यो जंघम आयसीम प्रत्यदत्यम. आता बऱ्याच वेळेला असं होतं की आमच्या काळी हे वैद्यकीय शास्त्र एवढं प्रगत होतं, आम्ही सर्जरी केलेली त्याचा उल्लेख आहे. आपण थोडक्यात आता वादापुरता बोलायचं नाही, एवढं तरी केलं असेल
किंवा नसेल प्रत्यारोपण केलेलं, त्याला जखमीला उच्चार झालं, पण निदान तिच्या पायाला त्रास होत होता म्हणून नाल तर ठोकली असेल, एवढं तरी आपण त्याच्या करू शकतो. तसंच या ऋग्वेदामध्ये विश्वाची व्युत्पत्ती, ज्याला नासदीय सूक्त म्हणतात, ते आहे. नासदासीनो सदासित्तदानीम नासिद्रजो व्योमा परो यत वगैरे वगैरे. तर त्याचा जो आहे, सुरुवातीला काहीच नव्हतं, जे आहे तेही नव्हतं, जे नाही तेही नव्हतं, आणि मग कशा तऱ्हेने झालं, या विश्वाची व्युत्पत्ती कशी झाली. आणि आज आम्ही बिग बँग थेअरी जास्त प्रमाणित मानतो, आणि हे पुराणातून आलेलं आहे, ह्याच्यावर काही विश्वास ठेवायचा नाही, ही आमची मानसिकता थोडीशी आहे. आणि तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे तत्वज्ञानामध्ये पुरुष आणि प्रकृती, म्हणजे पुरुष ज्यांनी हे सगळं विश्व बनवलं किंवा ज्याच्यापासून जे काही आपले त्याची कल्पना किंवा ते, आणि प्रकृती हे त्याचं मूर्त स्वरूप आहे. तर पुरुष अमूर्त आहे, आणि त्या पुरुष सूक्तामध्ये त्याचं वर्णन आलंय की सहस्र शीर्षा, की ज्याला 1000 डोकी आहेत, सहस्राक्ष असा जो आहे तो पुरुष, त्याचं सुंदर वर्णन या पुरुष सूक्तात येतं. आणि त्याच्या हिरण्यगर्भ सूक्तामध्ये त्याचे जे वेगवेगळे अजून गुण आहेत त्याचं त्याच्यामध्ये केलेलं वर्णन केलेलं आहे. गणित आहे, तुम्हाला सांगितले की खगोलीय भौतिकशास्त्र म्हणजे ऍस्ट्रोफिजिक्स हे आत्ताच फार काय लोकप्रिय असो. आम्हाला नासा माहिती होतं, पण आम्हाला त्याच्यातले पूर्वीचे वराहमिहिर, आर्यभट्ट, भास्कराचार्य हे माहित नाही, किंवा त्यांच्याविषयी जास्त कल्पना आम्हाला नाही. आता जेव्हा आपण म्हणतो की ग्रहणाचा पहिला उल्लेख जगामध्ये कुठं आला असेल, तर तो ऋग्वेदात आलेला आहे. हे ग्रहण होतं तेव्हा सूर्यामुळं किंवा पृथ्वीच्या, चंद्राच्या जेव्हा एका लाईनीत येतात तेव्हा एकमेकाची सावली पडून हे ग्रहण होतात, हे आपल्याला माहिती होतं. आणि त्याचा उल्लेख तेव्हा आलेला आहे, याचा अर्थ त्याच्या आधी कैक वर्ष माहिती होतं. आणि त्यासाठी सूर्य आणि चंद्राची कालगणना देखील माहिती असली पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला कालगणना माहिती आहे, तेव्हा तुमचं संवत्सर, त्याच्यामध्ये दर 3 वर्षांनी आपण एक वेगळा महिना टाकतो, त्याला आपण अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणतो. त्याचा उल्लेख मरीमृच असा आलेला आहे. सूर्याची कालगणना आणि चंद्राची कालगणनामध्ये दर वर्षाला साधारणपणे 10 दिवस आणि काही तासाचा फरक पडतो दरवर्षी. असे 3 वर्ष गेल्यावर 1 महिन्याचा फरक पडतो, तो आपण टाकतो. हे जेव्हा आपल्या पूर्वजांना माहिती होतं, तर त्यांचं त्यावेळेचं ग्रहज्ञान, भौतिकशास्त्र, खगोलीय भौतिकशास्त्र किती प्रगत होतं, ह्याचे उल्लेख आपल्याला जागोजागी मिळतात. 27 नक्षत्राचा उल्लेख येतो. एके ठिकाणी ऋग्वेदामध्ये असा उल्लेख येतो की 2 ऋषी एकमेकाशी बोलतायत, आणि एक विचारतोय कतमाम ऋषी रश्मी रस्या कथान, की हा सूर्य आपल्या इथून गेल्यावर कुठल्या देशात जात असेल बरे. म्हणजे बाबा कुठे गेला, तर सांगायचं की ते दुसऱ्या देशा असू शकतो. भूगोल आहे, भूगोल म्हणजे जो भूमी जी गोल आहे याचंही ज्ञान त्याच्यामध्ये आहे. रथ आहे, चक्र आहे, काष्ट आहे, त्याच्यावर दिलेलं आहे. रथाची चक्र आहे, म्हणजे त्यांचं रत्न, त्याचे पैलू, त्याचे खाणाविषयी भाष्य आहे. ऋग्वेदातल्या स्त्री, त्याच्यात मी आधी सांगितलं पण 21 सूक्त स्त्रियांनी रचलेली आहे. त्याच्यात विवाह सूक्त आहे, स्वयंवर कसं होतं, देवता आहे, स्त्री देवता आहे जास्त करून. मुद्गलानी नावाची होती, ती पतीपेक्षा गतिमान रथ चालवणारी होती असा उल्लेख येतो. इंद्राणी नावाची जी होती ती म्हणते अहम केतुरहम मूर्धा मुग्रा विवाचनी, म्हणजे मीच जास्त शिकलेली जरी असली किंवा माझं शिक्षण किंवा माझं ज्ञान माझ्या पतीबरोबर आहे, पण आम्ही एकमेकाच्या सहवासात देखील आनंदाने राहतो, अशा प्रकारचे सूक्त तुम्हाला त्या ऋग्वेदात मिळतात. हा एक अतिशय छान आहे की एक सामान्य माणूस असतो, तो जुगारात पैसे हारतो आणि सगळं त्याचं सर्वस्व जे काय धन तो गमावून बसतो आणि त्याला नंतर पश्चाताप होतो. त्यांनी रचलेलं एक सूक्त आहे की वित्ते रमस्य बहुमन्य मानः कृषिमी कृशस्वः, की मी तर घालून बसलो पण तुम्ही माझ्या चुकीपासून शिका आणि कृषी हा त्यावेळेचा जो प्रमुख व्यवसाय होता तिथं जा, तोच खरा मार्ग आहे, हे देखील ऋग्वेदामध्ये येतं. तेव्हा आता समारोप करतो की ह्या ऋग्वेदाचं मी जास्त अध्यात्मात आज गेलो नाही, नुसती बाकीच्या अध्यात्मा व्यतिरिक्त देखील जी काही ऋग्वेदाची ओळख आहे ती थोडासा करून द्यायचा प्रयत्न केला
ही आपली जी संस्कृती आहे ही बऱ्याच हजार वर्षापूर्वीची प्रगत संस्कृती आहे. आम्हाला माहित नाही आणि माहित करून घ्यायची तशी इच्छा पण नाही. आणि सर्वात जर दुसरा रोग कुणाला आम्हाला लागला असेल तर आम्हाला पाश्चात्य देशातल्या शास्त्रज्ञांनी आणि विशेषतः नासानी जर काही प्रमाणित केलं नाही तर त्यांचा त्याच्यावर विश्वासच बसत नाही. नासानी सांगितलं तर ते मान्य, पण वराह मिहिर असं लिहून गेला किंवा भास्कराचार्यांनी आधी सगळे नंबरिंग सिस्टीम आपल्याला दिली तर आमचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही. हे आमच्या मानसिकतेचं थोडंसं दुर्बळ भाग म्हणता येईल. तरी पण एक हिंदू म्हणून, आणि हिंदू याचा अर्थ मी ज्या पूर्वीचे जे ह्या सगळ्या देशात राहणारे ते भारतीय म्हणून, या भारतीय देशामधल्या सगळ्यात जुन्या ग्रंथापासून आपल्यापर्यंत जी संपदा चालत आलेली आहे त्याचं आपल्याला निदान जुजुबी ज्ञान तरी असणं आवश्यक आहे. म्हणून हा सगळा उहापोह आपल्यासाठी करतो. समारोप करताना एकच हे ऋग्वेदातले 10व्या मंडलातलं जे शेवटचं सुक्त आहे 191 त्यातले 2, 3 आणि 4 नंबरचे श्लोक आहे. हे श्लोक काय सांगतात आपल्याला, इतके आज त्याची गरज आहे की माणसांमध्ये मतभिन्नता नसता कामा. मतभिन्नता नको. तुम्ही सगळेजण एका सूत्रात बांधित असावे. तुमच्या एकमेकांचे दुसऱ्यांचे सुखदुःख व अभिप्राय एकमेकांनी ऐकावा व त्यासाठी संवाद करावा. सर्वांचे मन एक व्हावे, सर्वांचे लक्ष एक असावं आणि तुमचे विचार समान असावे, तुमचे कार्य प्रवृत्ती समान असावी आणि सर्वांचे मंत्र चित्तासह समान असावेत. सर्वांच्या स्तुती प्रार्थना उपासना समान असल्या पाहिजे. सर्वांची भावना एकसारखी असावी. सर्वांचे हृदयांचे संकल्पित व्यवहार एकसारखे असावे. मन सारखे असावे आणि परस्पर सहकार्यासाठी हे आवश्यक आहे. माणसांनी परस्पर सहकार्य करावे, हीच मानवता आहे हे जाणलं पाहिजे. शेवटचा जो आहे समानी व आकुती समान हृदयानी व समानमस्तु वो मनो यथाव सुसाती, याचा फार चांगला अर्थ आपले पांडुरंग शास्त्री आठवले कृण्वन्तो विश्वार्यम त्याचा त्यांनी जयघोष केला. ते देखील आचरणात आणतात. अशा बऱ्याच संस्था आहेत आणि सिद्ध समाधी योग यांनी तर त्याचं कार्य फार या सगळ्या एकत्वाचं कार्य पुढे नेलेलं आहे. तेव्हा तुम्ही मला आज बोलण्याची संधी दिली याबद्दल मी धन्यवाद देतो आणि इथं मी विराम घेतो. धन्यवाद. खूप सुंदर संजीव, डॉक्टर संजीव, खूप सुंदर, अति छान. ओके ओके, थँक्यू. खूपच छान माहिती सांगितली. अगदी निशब्द झाला आणि तल्लीन होऊन गेले सगळे. कसं आहे, ऋग्वेद जे आहे नुसतं एकेका ग्रंथांवर काही काही महिने भाष्य करता येईल एवढं त्याच्यामध्ये ज्ञान आहे. आपल्याला नुसती तोंड ओळख करून द्यायचा प्रयत्न केला. हे ग्रंथ एका याच्यातून नुसतं होणं प्रत्येकाकडनं देखील शक्य नाहीये, पण निदान आपली ओळख असावी एवढाच हा प्रयोजन होता आजच्या याचं. पण तुमच्या एवढ्या मोठ्या साधनेतून जे काही मिळवलं तुम्ही ते आम्हाला एवढ्या थोड्या कालावधीमध्ये सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. अतिशय अवघड विषय होता. होय. अतिशय अवघड विषय फार सोप्या भाषेमध्ये सांगितला. मनपूर्वक धन्यवाद सगळ्यांचेच, तुमच्या ज्याने ऑर्गनाईज केलं ते आणि आमचे मित्र संजीव शेलार यांचे मनापासून धन्यवाद. जय गुरुदेव. दासू काका बोलतोय. नमस्कार. छान माहिती सांगितली. विशेषतः मला जे आज नव्यानं कळालं तुमच्याकडून ते म्हणजे बाहेरून जे आत जातं त्याला माहिती म्हणतात आणि आतून जे बाहेर येतं त्याला ज्ञान म्हणतात. आणि सध्या माहिती व तंत्रज्ञान, त्याला आपण IT म्हणतो, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, याच्याशी, या आधुनिक शास्त्राशी याचा संबंध आहे. आणि परस्पर सहकार्य करावे ही भावना सिद्ध समाधी योगामध्ये परस्पर देवो भव यामधून गुरुजींनी आम्हाला शिकवलेली आहे. ते खूप छान सांगितलं. मनपूर्वक धन्यवाद. उत्तम माहिती आहे आणि अजून सविस्तर सांगावं असं मनात चालेल, बघू भविष्यात प्रयत्न करू आपण. जय गुरुदेव.
ऍक्च्युअली ज्यावेळेस गुरुजींचा पिरियड होतो त्याच्यामध्ये प्रगती आणि अधोगती असे दोन ह्याच्यावर विषय येतात. आपण सध्याच्या काळामध्ये आपण सगळेजण अधोगतीकडे चाललेलो आहोत हे त्या ज्ञानामधनं त्यावेळेस समोर आलं होतं. आज ही गोष्ट यावरनं लक्षात येते की आपण खरोखर किती प्रगत होतो. वेदकालीन जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत खऱ्या अर्थानं 5,000-6,000 वर्षापूर्वी आपल्याला सगळं विज्ञान माहित होतं. खरे प्रगत आपण त्यावेळेस होतो. पण आता हे सगळं ज्ञान आपलं नष्ट होत चाललेलं आहे. आजच्या पिढीला तर माहित सुद्धा नाहीत वेदांमध्ये काय, उपनिषदांमध्ये काय, हो, आपली हो. धर्मसंपदा काय माहीतच नाही आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं आपण अधोगतीमध्ये आहेत. पुन्हा प्रगतीकडे जायचं असेल तर हे सगळं ज्ञान घेणं गरजेचं आहे. व्हेरी ट्रू. फार बरोबर, अगदी बरोबर बोललात तुम्ही. एक तत्वज्ञान जे असतं बरं का, भारतीय तत्वज्ञानामध्ये विज्ञान आणि तत्वज्ञान याच्यामध्ये काय फरक आहे ते एक सांगतो थोडक्यात. की जेव्हा विज्ञानाने अणुबॉम्ब शोधला आणि ते हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकण्यात आलं, तर ठीक आहे, तुम्ही म्हणा त्यांना आज्ञा होती, मिलिटरीमध्ये क्वेश्चन नसतं करायचं आणि त्यांनी तो बॉम्ब टाकला. विज्ञान अणुबॉम्ब तयार करू शकतं, पण तो टाकायचं की नाही हे सत्सद विवेक बुद्धीच सांगू शकते, हे विज्ञान नाही सांगू शकत. आणि ही सत्सद विवेक बुद्धी आपल्याला वेदातून कशी मिळते हे आपल्याला सांगायचं. ओके. महत्वाचं आहे. गुरुजींनी पण सांगितलेले तुम्ही ज्ञान घ्या. सेल्फ डेव्हलपमेंट टू नॅशनल डेव्हलपमेंट, म्हणजे व्यक्तीच्या विकासातून राष्ट्राचा विकास कसा होतो हे प्रत्येकाला नीट समजून प्रत्येक पहिल्याच लेसन मध्ये सांगतात गुरुजी. जय गुरुदेव. नमस्कार. जय गुरुदेव. नमस्कार. मी बोलू का? बोला ना. डॉक्टरांना विनंती आहे की एवढ्या कमी आयुष्य कालखंडामध्ये एवढ्या प्रकारचं शिक्षण घेत असताना कशा पद्धतीनं घेतं आणि आम्हाला काय प्रेरणा द्याल की नियोजन कसं असतं आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कसं उड्डाण घ्यावे, नाही का? लॉ क्षेत्र असेल, अध्यात्म असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये थोडस आम्हाला दिशा द्यावी. तुमचं मार्गदर्शन मिळेल तर आणखीन उत्तम. ते मोठा विषय आहे तसा, पण एक आहे की मनापासून आवड असेल तर बरंच काही मनुष्य करू शकतो, एवढंच सांगतो मी तुम्हाला. आवड असेल तर सवड निघते. जय गुरुदेव. नमस्कार, मी वैजनाथ डोंगळे बोलतोय. बोला बोला. हा, तर यापूर्वी असं ऐकून होतो की वेदामध्ये फक्त देवदेवताविषयी, त्यांच्या स्तुतीविषयीच वर्णन केलेलं आहे. पण आज सरांनी जे सांगितलं की बाबा जीवनातल्या सगळ्या अंगाविषयी, म्हणजे भविष्य, समाजात कसं वावरायचं, सगळ्या विषयी उल्लेख आलेला आहे, हे आज पहिल्यांदा कळलं. आणि आस्तिक आणि नास्तिक बद्दलचं त्यांनी एक फार सुंदर विवेचन केलं, वेदांना मानणारा आणि न मानणारा. आज काय झालंय, जे देवाला मानत नाहीत ते नास्तिक आणि देवाला मानतात ते आस्तिक, ही अशी चुकीची व्याख्या समाजामध्ये सध्या आहे. तर ही खरी व्याख्या आहे, वेदाला मानणारा आणि न मानणारा. याच्यामध्ये आस्तिक नास्तिक वर जे आहे, आस्तिक एक वेळ देव आहे की नाही हे त्याला माहिती नसेल किंवा त्याबद्दल त्यांनी विचार केला नसेल, पण नास्तिक हा देवाचं प्रमाणात्व किंवा त्याचं दर्शन मानतच नाही. म्हणजे देवसंकल्पनेविषयी त्याच्या ज्या काही कल्पना त्या ठाम तरी आहेत, आस्तिकाच्या त्या ठामही नाहीत आणि कशाच नाही. धन्यवाद. धन्यवाद. तो एक शब्द स्पष्ट झाला, म्हणजे काय, पुराणातील वानगी तर प्रचलित शब्द काय ऐकला होता ना, पुराणातली वांगी पुराणात, ही वांगी कशी असतील बा पुराणात, तर ते स्पष्ट वानगी. हा, म्हणजे दाखले जे काही पुराणात दिलेले आहेत. जय गुरुदेव. संजीव सरांनी खूपच छान आणि एवढी विस्तृत माहिती
म्हणजे आता ते आपल्याला शोधायचं असेल की वेदात काय काय आहे, तर ते शोधण्यात मला वाटतं एखादं वर्ष, 1.5 वर्ष जायचं काम आहे. तर ते त्यांनी ज्यावेळेस आपण सर्वांनी मिळून त्यांना विनंती केली की सर तुम्ही आम्हाला एखाद्या विषयावर मार्गदर्शन करा, तर त्यांनी वेद हा निवडला. त्यातूनच त्यांचं लक्षात येते की आपलं भारतीय संस्कृतीविषयीचं प्रेम आणि त्याविषयीची त्यांची आवड. बरं तो नुसता निवडला नाही त्यांनी, आपल्यासाठी ती मराठीत पीपीटी तयार केली स्वतः. त्यांनी त्यांचा वेळ घेतला आणि अगदी सुटसुटीत ती म्हणजे माहिती त्यांनी आपल्यासाठी एकीकडे दाखवत गेले आणि सांगत गेले. खूपच छान. त्यांनी अजून वेळोवेळी आम्हाला पुढे मार्गदर्शन करावं आणि सगळ्यांना सोबत घ्यावं ही विनंती. चालेल चालेल. चला. सर्वांतर्फे मी तुमचा नमस्कार. वेदी, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी यांचाही अर्थ कळला. पंचवेदी का नाही ते पण कळलं. छान सांगितलं. धन्यवाद. डॉक्टर हेमा वैरागर काय बोलणार होते? कोण जय बोलणार गुरुदेव. आहे? जय गुरुदेव. हा बोला. डॉक्टर तुम्ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने इतक्या सहज आणि सोप्या भाषेत सांगितलं की एक संकल्पना असते की ह्या गोष्टींपर्यंत आपण पोहोचू शकतो का नाही. आणि आतापर्यंत तरी माझ्या बाबतीत तरी मी नाही पोहोचू शकलेले, पण तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलं की मला असं वाटायला लागलं की अरे हे आपण पण तिकडे जाऊ शकतो किंवा जायला हवंय. आणि तुमच्यासारख्या लोकांनी हे अधिकारवाणीने जेव्हा सांगतात ना, मला वाटतं हे यंगस्टर मध्ये जास्त स्प्रेड होणं गरजेचं आहे. कारण खरोखरच आपला जो आता अधोगती चाललेली आहे ती पुन्हा उभारून आणण्यासाठी तुमच्यासारख्या व्यक्तींचं खूप बहुमोल योगदान असेल. आणि जय जय गुरुदेव. खूप 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 धन्यवाद. आपले जय आभार. गुरुदेव. ओके. जय गुरुदेव. हा बोला. डॉक्टर साहेब, सर्वात प्रथम आपले आभार. खूप अवघड विषय आपण खूप सोप्या भाषेत आणि छान पद्धतीने मांडलात. पण मला एक विचारायचं होतं की हे जे वेद, उपनिषद, पुराण वगैरे आहे, त्याच्या आजच्या जो धकाधकीच्या जीवनामध्ये जे काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, त्याच्याशी रिलेटेड आपल्याला ते कशी कोरिलेट करता येतील, याबद्दल आपल्याला कधी एखादा सेशन घेता आला तर खूप मदत. ओके ओके. आलं ध्यानात. कसं आहे की विशेषतः मी सांगितलं की आपलं वेदांत धर्म उपनिषदांमध्ये तत्व आलेली आहेत सगळी, आणि त्या तत्वात एक एक तत्वावर एक एक व्याख्यान होऊ शकतं. पण आपण त्यातले काही निवडक श्लोकांचं किंवा उपनिषद आलेलं त्याच्यावर थोडंसं भाष्य जरूर करू शकतो. भविष्यात जरूर करूयात आपण. धन्यवाद. धन्यवाद. मला वाटतं झालेले दिसते प्रश्न. आपण जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा तुम्ही स्वतः इतकं म्हणजे परदेशात जाऊन परदेशात राहिलात, पुन्हा तंत्रज्ञानाचा अभ्यास केलात आणि ह्या शास्त्र म्हणजे आपल्या पुरातन विषयावर जे की वेदासारखं आहे या विषयावर तुम्ही अभ्यास केलात, याबद्दल खरोखरच तुमचं कौतुक करावंसं वाटतं. आणि सर्व आपल्या सिद्ध समाधी योग परिवारातर्फे तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देते. आणि आपण आता प्रार्थना म्हणूया. धन्यवाद. ओम